HMB फंक्शन हॉल आपके खुशियों की जगह। बीजापुर में मंगनी, शादी, अकीका जैसे खुशियों के प्रोग्राम्स के लिए पार्किंग की विशाल जगह और आलीशान हॉल में रहने खाने के सारे इंतजाम। HMB फंक्शन हॉल, गणेश नगर, बेंगलुरु बाईपास रोड, मारुति एंड टोयोटा शोरूम, बैक साइड, बीजापुर। बुकिंग शुरू हो चुकी है। स्वागत है आपका बी न्यूज़ नेशन में। मैं हूं खुर्शीद आलम। आज तारीखी शहर बीजापुर में चारों जिधर भी हम नज़र दौड़ाएंगे उधर आपको नज़र आएंगे फ्लैक्स, बैनर, नेताओं की तस्वीरें। तो आज बीजापुर को कर्नाटक राज्य के मुख्यमंत्री श्री सन्मान्य श्री सिद्धरामैया जी, वीर माते कित्तूर रानी चन्नम्मा का इस तस्वीर का उद्घाटन कर रहे हैं। बस थोड़ी ही देर में ठीक 12 बजे उनका जो है यहाँ पर कार्यक्रम होगा, जिसमें मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, इंचार्ज मंत्री और ट्रांसपोर्ट मंत्री और इसके अलावा कई नेता जो है बीजापुर आ रहे हैं। और ठीक 11:20 पर मिली सूत्रों से खबर मिली है कि 11:20 पर जो है सैनिक स्कूल हेलीपैड पर उनका लैंडिंग हो, हेलीकॉप्टर लैंडिंग होगा और वो गांधी चौक से होते हुए सेंट्रल बस स्टैंड को आएंगे। और सेंट्रल बस स्टैंड का नाम भी जो है वीर रानी कित्तूर चन्नम्मा के नाम से मंसूब किया जा रहा है। और यहीं पर जो है उनकी तस्वीर का अनावरण होगा। और आप मेरे पीछे देख सकते हैं कि तमाम फ्लैक्स, बैनर से बीजापुर शहर पूरी तरह से भरा हुआ है। और मैं आपको तो जो पीछे सेंट्रल बस स्टैंड है वो जो है पूरी तरह से बंद कर दिया गया है, ताकि आज जो भी बसेस आएंगे वो बाईपास से ही जाएंगे। 4 बजे तक जो है बसों का आवाजाही बिल्कुल बंद रहेगा और सिटी में आने वाले चारों तरफ रास्तों को भी जो है पुलिस ट्रैफिक रोड को डाइवर्ट किया गया है। और आप देख सकते हैं यहाँ पर बस थोड़ी ही देर में श्री सिद्धरामैया जी, उप मुख्यमंत्री जी, इसी रानी कित्तूर चन्नम्मा, वीर रानी कित्तूर चन्नम्मा का इस तस्वीर का उद्घाटन करेंगे। तो बने रहिए हमारे साथ, पल पल की खबर के लिए हम आपको पूरी जानकारी देते रहेंगे। तो आप देख सकते हैं कि अब से थोड़ी देर में जो है सिद्धरामैया जी सेंट्रल बस स्टैंड को पहुंचने वाले हैं और वहां पर जो है सेंट्रल बस स्टैंड का नामकरण होगा और वीर नारी कित्तूर चन्नम्मा का जो पुतला है उसका भी जो है उद्घाटन होगा। और इस बीच जो है सिद्धरामैया जी के चाहने वाले और तमाम कांग्रेस के अधिकारी, पदाधिकारी और नेताओं ने जो है अपने अपने हिसाब से जो है सिद्धरामैया जी का वेलकम करने के लिए अपने काफिले के साथ निकल पड़ रहे हैं। और जैसे ही हम यहाँ पर ठहरे हुए हैं कि बीजापुर डिस्ट्रिक्ट माइनॉरिटी सेल के अध्यक्ष शकील बागमारे जी जो अपना पूरा काफिला लेकर पूरी तैयारी के साथ सिद्धरामैया जी के का स्वागत करने के लिए वो भी निकल पड़ रहे हैं। आप देख सकते हैं मेरे पीछे माइनॉरिटी दफ्तर के सामने जो डिस्ट्रिक्ट माइनॉरिटी दफ्तर है वहाँ पर भी जो है तमाम जो कार्यकर्ता, पदाधिकारी जो है पूरी तैयारी से जुड़ रहे हैं। और थोड़ी ही देर में जो है वो सिद्धरामैया जी के इस कार्यक्रम में शरीक होंगे। पदाधिकारी जो यहाँ पर डिस्ट्रिक्ट माइनॉरिटी ऑफिस है, यहाँ दफ्तर है, यहाँ पर जमा हुए हैं। और थोड़ी देर में जो है राज्य के सीएम सिद्धरामैया जी और उप मुख्यमंत्री DK शिव कुमार जी और इस धरती पर आ रहे हैं, पहुँचने ही वाले हैं। और उनके काफिले की स्वागत के लिए अपने काफिले के साथ बीजापुर डिस्ट्रिक्ट माइनॉरिटी के अध्यक्ष जनाब शकील अहमद बागमारे और उनकी पूरी टीम के साथ तैयारी से निकल रहे हैं। सर, क्या तैयारी है? पहले तो आज हमारे बीजापुर वालों के लिए खुशी का दिन है, क्योंकि हमारे सीएम इस कर्नाटक राज्य के सबसे लंबे राज्य करने वाले सीएम बन चुके हैं। तो पहले तो हम हमारे सीएम सिद्धरामैया जी को दिल के गहराइयों से मुबारकबाद देते हैं और आज उनका हम स्वागत करते हैं। जैसे कि बस स्टैंड का आप जानते हैं कि बस स्टैंड का नाम अब रानी कित्तूर चन्नम्मा के नाम पर उद्घाटन किया जाएगा और वहीं एक सर्कल रानी कित्तूर चन्नम्मा की मूर्ति की भी आज उद्घाटन होगा।
तो उस मौके पर और दरबार स्कूल में एक आलीशान बड़े पैमाने पर एक प्रोग्राम भी रखा गया है। तो सभी बीजापुर के कांग्रेस के कार्यकर्ता और सिद्धरामैया जी को चाहने वाले, वो चाहे किसी भी पार्टी के हो, वो सभी पहुंच रहे हैं। तो यहाँ पर एक आप देख सकते हैं एक कार्यकर्ता पहुंच रहे हैं ऑफिस में, और यहाँ से एक शानदार रैली के ज़रिए हम दरबार स्कूल पहुंचेंगे और तकरीबन हज़ारों के तादाद में ये कारवां चलेगा और बहुत बड़ा प्रोग्राम होगा। शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया। और हमारे साथ यहाँ पर जुड़े हुए हैं कांग्रेस के सीनियर नेता हैं चांद साहब जी, आप क्या कहना चाहेंगे? ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಸಿ ಎಮ್ ಒಳಗೆ ಹೈಯೆಸ್ಟ್ ಸಿ ಎಮ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಪ್ರಥಮವಾಗಿ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳು 5 ಗ್ಯಾರಂಟಿಗಳು ಕೊಟ್ಟು ಬಡವರಿಗೆ ಅನ್ನದಾತ ಅನಿಸ್ಕೊಂಡಾರ. ಅವ್ರು ಬರ್ಲಾತ್ತಾರ. ಮತ್ತು ನಮ್ಮ KPC ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಅವ್ರು ಬರ್ಲಾತ್ತಾರ. MB ಪಾಟೀಲ್ ನೇತೃತ್ವದಾಗ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಪುತ್ರಿ ಅನಾವರಣ ಮಾಡಕತ್ತಾರ. ಈ ನಗರದಲ್ಲಿ ಒಂದು ಹಬ್ಬದ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಗರದೊಳಗೆ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಪೂರಾ ಹಬ್ಬದ ವಾತಾವರಣ ಕಂಡು ಬರ್ಲಾಗ್ತದ. ಎಲ್ಲ ಜನ ಬರೋದು ಹೋಗೋದು ನೋಡಿದ್ರೆ ಪೂರಾ ಜಿಲ್ಲಾನೇ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಹಬ್ಬದ ವಾತಾವರಣ ಏನಪ್ಪ. ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲಾ MB ಪಾಟೀಲ್ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ಆದ್ರಿಂದ ನೀರಾವರಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು. ಮತ್ತು ಇವತ್ತು ಮಾಡಕತ್ತದ್ದು ಸಾಕಷ್ಟು ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಇರೋದ್ರಿಂದ, ಖಾತೆ ಇರೋದ್ರಿಂದ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ ಮಾಡಿದ್ರು. ಈಗ ಅದನ್ನು ಏನಪ್ಪ ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗುತ್ತದೆ ಈಗ ಒಂದು ತಿಂಗಳ ಹೊತ್ನ್ಯಾಗ. ಮತ್ತು 4-5 ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗಳು ತೊಗೊಂಬಂದಾರ. ನಮ್ಮ ಯುವಕರಿಗೆಲ್ಲರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಉದ್ಯೋಗ ಸಿಗ್ತದೆ. ಈ ರೀತಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಏನದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಏನದ ಸಮೃದ್ಧಿ ಜಿಲ್ಲೆ ಆಗ್ತದಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ನಾನು ಒಬ್ಬ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಹೇಳಕ್ಕೆ ನನಗೊಂದು ಹೆಮ್ಮೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. थैंक यू। तो सिर्फ नेता ही नहीं है और इसके अलावा कई नौजवान कार्यकर्ता भी यहाँ पर सिद्धरामैया जी के इस प्रोग्राम में और सिद्धरामैया जी को वेलकम करने के लिए पूरी तैयारी से जुड़े हुए हैं। क्या कहेंगे? बहुत खुशी हो रही है आज, क्योंकि ईद का माहौल बना हुआ है बीजापुर शहर में, न पूरे बीजापुर ज़िले में। तो मैं सबसे पहले MB पाटिल साहब का तहे दिल से शुक्रिया करता हूं, क्योंकि वो पिछड़ा हुआ बीजापुर को बहुत डेवलपमेंट किया है और आने वाले दिनों में नौजवान जितने भी खाली बैठे थे उनको भी रोज़गार मिलने की मुमकिनात हैं। तो बस थोड़ी देर में जो है ये डिस्ट्रिक्ट माइनॉरिटी सेल का ये जो दफ्तर है, यहाँ से जो है शकील बाग हमारे जो अध्यक्ष हैं माइनॉरिटी सेल के, तो इन्हीं का काफिला जो है अब जो है निकल रहा है और सिद्धरामैया जी की स्वागत के लिए ये काफिला निकलने के लिए पूरी तरह से तैयार है। ದಯವಿಟ್ಟು ಮಾರ್ಗ ಮಧ್ಯೆ ಯಾರು ಬರಬಾರ್ದು ಮತ್ತು ಬ್ಯಾರಿಕೇಡ್ ಆಚೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ನಿಲ್ಲಬೇಕಾಗಿ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯ ಆದೇಶವಾಗಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಮಾತಿಗೆ ಮನ್ನಣೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಶಿಸ್ತು ಮತ್ತು ಶಾಂತಿಯನ್ನ ಗುಂಡಾರಗಳು, ಸಮುದಾಯ ಭವನಗಳು, ಆಸ್ಪತ್ರೆಗಳು, ಔಷಧಾಲಯಗಳು ನಿಮ್ಮ ಮಾನವ ಅಂತಃಕರಣಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗುತ್ತಿದೆ. ಲಿಂಗೈಕ್ಯ ಪಂಥಗಳ ಶಿವಯೋಗಿಗಳ ಸಚಿವರು ಹಾಗೂ ಹಾವೇರಿ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಅವರು ಕೂಡ ಆಗಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇತಿಹಾಸದ ಪುಟಗಳನ್ನು ರತ್ನ ಖಚಿತಗೊಳಿಸಿದ ಬ್ರಿಟಿಷ್ ಸಾಮ್ರಾಜ್ಯಶಾಹಿಗಳ ದಾಸ್ಯ ಸಂಕಲನಗಳನ್ನು ಕಳೆಸಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ರಕ್ತ ತರ್ಪಣೆಗೈದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಂಗ್ರಾಮದ ಬೆಳ್ಳಿಚುಕ್ಕೆ ವೀರರಾಣಿ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮನ ಅಶ್ವಾರೂಢ ಪುತ್ಥಳಿಯ ಅನಾವರಣ ಹಾಗೂ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ವಹಿಸಿದ ಪೂಜ್ಯರನ್ನ ಪುತ್ಥಳಿಯ ಅನಾವರಣಗೊಳಿಸಲು ಗೌರವಾನ್ವಿತ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಬೆಂಗಳೂರು, ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ KD ಶಿವಕುಮಾರ್, ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ DK ಶಿವಕುಮಾರ್, ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ, ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ MB ಪಾಟೀಲ್, ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು, ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಬಸನಗೌಡ ಪಾಟೀಲ್,
ಯತ್ನಾಳ್ ವಿಜಯಪುರ ನಗರ ಶಾಸಕರು ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಶಿವಾನಂದ ಪಾಟೀಲ್ ಸಕ್ಕರೆ ಉದ್ಘಾಟನೆಗಾಗಿ ಆಗಮಿಸಿದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಅವರನ್ನ ಈ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಪುತ್ಥಳಿ ಅನಾವರಣ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಅತ್ಯಂತ ತುಂಬು ಹೃದಯದಿಂದ ಇಲ್ಲಿ ನಾವು ವೇದಿಕೆಗೆ ಅವರನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಘನ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರುವ ಶ್ರೀ ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಸನ್ಮಾನ್ಯ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಹಾಗೂ ಜಲಸಂಪನ್ಮೂಲ ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರು ನಗರಾಭಿವೃದ್ಧಿ ಸಚಿವರು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಅವರನ್ನೂ ಕೂಡ ಹೃದಯ ತುಂಬಿ ಮನದುಂಬಿ ಭಾವದುಂಬಿ ಈ ವೇದಿಕೆಗೆ ಅವರನ್ನು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬರಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಸ್ವಾಗತಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಮಾನ್ಯ ಬೃಹತ್ ಮತ್ತು ಮಧ್ಯಮ ಕೈಗಾರಿಕೆ ಮಾನ್ಯ ಸಚಿವರು ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ ಅವರೆಲ್ಲರ ಜೊತೆಗೂಡಿ ವೇದಿಕೆಯತ್ತ ಆಗಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಚೆನ್ನಮ್ಮನ ಮೂರ್ತಿಯ ಅನಾವರಣಕ್ಕಾಗಿ ಲೋಕಾರ್ಪಣೆಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ವೇದಿಕೆಯತ್ತ ಇದೀಗ ಆಗಮಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಂತಹ ಈ ಎಲ್ಲ ಅತಿಥಿಮಾನ್ಯರನ್ನ ಅತ್ಯಂತ ಆತ್ಮೀಯವಾಗಿ ಹೃದಯ ತುಂಬಿ ಮನದುಂಬಿ ಭಾವದುಂಬಿ ಅವರನ್ನ ಈ ವೇದಿಕೆಗೆ ಬರಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಸ್ವಾಗತಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಭಾರತದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಪರ್ವದ ಇತಿಹಾಸದ ಪುಟಗಳನ್ನು ರತ್ನ ಖಚಿತಗೊಳಿಸಿದ ಬ್ರಿಟಿಷ್ ಸಾಮ್ರಾಜ್ಯಶಾಹಿಗಳು ದಾಸ್ಯ ಸಂಕಲಗಳನ್ನು ಕಳಚಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ರಕ್ತ ತರ್ಪಣೆಗೈದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಂಗ್ರಾಮದ ಬೆಳ್ಳಿಚುಕ್ಕೆ ವೀರರಾಣಿ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮನ ಅಶ್ವಾರೂಢ ಪುತ್ಥಳಿಯ ಅನಾವರಣ ಹಾಗೂ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡ ಸಕಲ ಪೂಜ್ಯರನ್ನ ಸಕಲ ಅತಿಥಿ ಮಾನ್ಯರನ್ನ ನಾವು ವೇದಿಕೆಗೆ ಬರಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರನ್ನು ಆತ್ಮೀಯವಾಗಿ ಹೃದಯ ತುಂಬಿ ಮನದುಂಬಿ ಸ್ವಾಗತಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಆದಿಯಾಗಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು, ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಸಚಿವರು ಎಲ್ಲರೂ ಇದೀಗ ಬಟ್ಟೆ ಸರಿಸುವುದರ ಮುಖಾಂತರ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಸಮಸ್ತ ಸಚಿವರೆಲ್ಲರೂ ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮನ ಅಶ್ವಾರೂಢ ಮೂರ್ತಿಯನ್ನ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ದೃಶ್ಯವನ್ನ ನೀವೆಲ್ಲ ಕಣ್ಣಂಚಿನಲ್ಲಿ ತುಂಬಿಕೊಳ್ಳೋಣ. ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಪುತ್ಥಳಿ ಸ್ಥಾಪನೆಯ ಪರವಾಗಿ ಹೃದಯ ತುಂಬಿ ಮನದುಂಬಿ ಭಾವ ತುಂಬಿ ಇವರನ್ನೆಲ್ಲ ಈಗ ಸ್ವಾಗತಿಸಿದ್ದೇವೆ. ಇದೀಗ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಅತಿಥಿ ಮಾನ್ಯರು, ಎಲ್ಲ ಸಚಿವರು, ಶಾಸಕರು ಪುಷ್ಪಾರ್ಚನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಚೆನ್ನಮ್ಮನ ಮೂರ್ತಿಗೆ ಪುಷ್ಪಾರ್ಚನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಒಟ್ಟು 32 ಅಡಿ ಎತ್ತರದ ಬೃಹತ್ತಾಕಾರದ ಅಶ್ವಾರೂಢ ಪುತ್ಥಳಿ ಸ್ಥಾಪನೆಗೆ ವಾಯುವ್ಯ ಸಾರಿಗೆ ಸಂಸ್ಥೆಯ ಜಾಗೆಯನ್ನು ನೀಡಿದ್ದು ಹಾಗೂ ರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರೇಮದ ಪ್ರತೀಕವಾಗಿ 100 ಅಡಿ ಎತ್ತರದ ಧ್ವಜಸ್ತಂಭದ ಸ್ಥಾಪನೆಗೆ ಅನುಮತಿ ನೀಡಿ ಸಹಕರಿಸಿರುವುದಕ್ಕೆ ಸಮಸ್ತ ವಿಜಯಪುರ ನಗರ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲೆಯ ವತಿಯಿಂದ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ರಾಮಲಿಂಗಾರೆಡ್ಡಿ ಸಾರಿಗೆ ಮತ್ತು ಮುಜರಾಯಿ ಸಚಿವರು ಈ ಮೂರ್ತಿ ಅನಾವರಣ ನಾಮಕರಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಳೆತ್ತರದ ಮುಗಿಲೆತ್ತರದ ಧ್ವಜಸ್ತಂಭದ ಉದ್ಘಾಟನೆಯ ಪುಣ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದೀರಿ. ಎಲ್ಲ ಸಚಿವರು, ಎಲ್ಲ ಮಾನ್ಯರು, ಸಮಸ್ತರು
तो अभी भी जो है ये ऐतिहासिक नगर में एक ऐतिहासिक जो कारनामा किया है कर्नाटक राज्य के मुख्यमंत्री श्री सिद्धरामैया जी, उप मुख्यमंत्री DK शिवकुमार जी और सार्गे मंत्री श्री रामलिंगा रेड्डी जी और इसके अलावा बीजापुर इंचार्ज मंत्री श्री डॉक्टर MB पाटिल जी, शिवानंद पाटिल जी, तमाम नेताओं ने जो है वीर रानी कित्तूर चेन्नम्मा के मुजस्समे का आज जो है उद्घाटन किया, मुजस्समे को बेनकाब किया। तो इस मौके पर तमाम बहुत से लोगों ने यहाँ पर हाजिरी दी और खासकर जो है मुख्यमंत्री और इसके अलावा बीजापुर नगर शासक बसवन गौड़ा पाटिल यत्नाल जी भी जो है यहाँ इसमें शामिल रहे। और यहाँ पर इसके बाद जो है दरबार हाई स्कूल ग्राउंड में एक बृहद कार्यक्रम होने जा रहा है जो सार्वजनिक सभा को संबोधित करेंगे CM सिद्धरामैया जी।